मुलांनो, मी रेकॉर्डिंग चालू केली आहे. चला आपला क्लास चालू करूयात. तर आतापर्यंत आपण मागचे 2 आठवडे झाले ऑप्टिक्स चॅप्टर बघत होतो. ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये आपण अजूनपर्यंत जेवढे सगळे टॉपिक्स पाहिले, तर आता लास्ट काही 2-3च टॉपिक्स आपले राहिलेले आहेत, जे आता आज आपल्याला करायचे. सो होमवर्क तुम्ही मुलांनो प्लीज ग्रुपमध्ये टाकत जा. गर्ल्स, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा त्या प्राईम बुक वाल्या ग्रुपमध्ये मी व्हिडिओची लिंक टाकलेली होती. जसं तुम्ही म्हणालेला ना, की आम्हाला व्हिडिओची लिंक नाही मिळत. म्हणून त्या प्राईम बुक वाल्या ग्रुपमध्ये मी टाकलेली होती. तर आय होप तुम्ही बघितली असेल. नसेल बघितली तर प्लीज बघून घ्या तुम्ही. एक सेकंड थांबा. पण लास्ट टाइम काय केलेलं तुम्हाला आठवतंय? मला माहिती आहे एक आठवडा झालाय, तरी पण काय केलेलं एक्झॅक्टली आपण लास्ट टाइम आठवतंय? हा, आपण प्रिझम फॉर्म्युला केलेला होता. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की थोडीशी त्याची प्रॅक्टिस करा लिहून. प्रिझम फॉर्म्युलाच्या पुढचं करूयात आज आपण. मग मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून पुस्तक दाखवतोय. हा बघा, ऑप्टिक्स धडा चालू केलेला होता आपण. इथपर्यंत आपण केलेलं होतं. आठवते तुम्हाला? हे मी एक्सप्लेन केलेलं होतं कसं करायचं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं ह्याची स्वतःहून थोडंसं करा. आणि मी काही तुम्हाला क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायला सांगितलेले होते. हे जे सॉल्व्ह केलेलेच न्यूमेरिकल्स आहेत ऑलरेडी, ते बघून सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं, ही वाली एक्झाम्पल्स वगैरे. चला तर आता पुढचं बघूयात. हे वाला क्वेश्चन पण मी सॉल्व्ह करायला सांगितलेलं तुम्हाला. तर प्रिझम एकदम थिन असेल, खूप थिन प्रिझम असेल, तर मग काय होईल? त्याच्यासाठी त्यांनी अजून एक नवीन इथे एक्सप्रेशन काढले. बघा, प्रिझम्स हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल लेस दॅन 10 डिग्री. एकदम थिन प्रिझम मध्ये रिफ्रॅक्टिंग जो अँगल आर असतो आपला, तो 10 पेक्षा पण खूप कमी भेटतो. तर अशा वाल्या ज्या प्रिझम्स असतात त्याला थिन प्रिझम म्हणतात. मग अशा वेळी साइन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा बनून जातो. आणि म्हणून मग हे साइन आय अपॉन साइन आर जो आहे तो आय अपॉन आर बनून जातं. आणि साइन ई बाय साइन आर टू पण काय बनून जातं? ई बाय आर टू बनून जातं. आणि मग आपलं जे एक्सप्रेशन आलेलं होतं ना, आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. हे बघा, हे एक्सप्रेशन जे आलेलं होतं आपलं, आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. ह्याच्यामध्ये मग आपण ज्या आता नवीन वाले ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट केल्या, सो वी गेट दिस, हे वाला एक्सप्रेशन. तर थिन प्रिझम साठी पण वी गेट द सेम एक्सप्रेशन, ए प्लस डेल्टा. सो डेल्टा इज इक्वल टू ए ब्रॅकेट मध्ये एन मायनस वन. कळते का काय केलं इथे? आय प्लस इज इक्वल टू ए प्लस डेल्टा हे जे आपलं एक्सप्रेशन होतं, त्याच्यामध्ये त्यांनी एन आर वन प्लस एन आर टू टाकले. कसं काय टाकलं ते विचार करा बरं ह्याचा जरा. आयच्या जागी, हे बघा, आयच्या जागी एन आर वन आलं आणि ईच्या जागी अगेन एन आर टू. मी सांगते हे काय केले ह्याच्यामध्ये, ठीक आहे.
चला अँग्युलर डिस्पर्शन नंतर बघू. आता इथे काय केलं ते शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? येस मॅम. थांबा एक मिनिट मुलांनी. हे बघा, हे आपलं I प्लस ई होतं की नाही. तर आता आपण काय बघितलं, थीटा जो आहे आपला हा खूप खूप छोटा आहे. त्याच्यामुळे ना म्हणजे 10 डिग्री पेक्षा पण छोटा किंवा 10 डिग्री आहे. तर अशा वेळी मग साईनचा कोणता पण अँगल जो आहे तो अप्रॉक्सिमेटली थीटा होऊन जातो. सो साइन आय जो आहे तो अप्रॉक्सिमेटली काय बनेल, आय बनेल. आणि साइन आर जो आहे, R1 म्हणा किंवा R2, तो पण अप्रॉक्सिमेटली R1 बनेल. सो म्हणून मग आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे, साइन आय अपॉन साइन R1. ठीक आहे. हे कधी बर हा वाला फॉर्म्युला कुठे अप्लाय होतोय, इथे ज्यावेळी फर्स्ट टाइम रिफ्रॅक्शन होतोय तेव्हा. ठीक आहे. दिस इज आय आणि हा आपला असतो R1. पण सेकंड टाइम पण तर रिफ्रॅक्शन होतोय ना. हा वालाच रे आता इथे येऊन जसा टच होतोय, एक सेकंड, हा बघा, हा रे जसा इथे येऊन टच होतोय तर इथून पण तर आता तो अवे फ्रॉम द नॉर्मल जाणार ना. सो दिस इज R2 आणि दिस इज ई, राईट. मग त्याच्यासाठी पण आता आपण काय मग लिहिणार, साइन ई अपॉन साइन R2, बरोबर आहे. आता हे उलट का केलं बरं, R2 बाय ई का नाही लिहिलं, कारण हे दोन्ही बाजूनी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतोय. सपोज ही हवा आहे आणि ही ग्लास आहे. सो दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. आणि इथे ऍक्च्युअली अगेन दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. म्हणून आधी ई घेणार, जो बाहेरचा असतो तो आधी घ्यायचा असतो. म्हणून आधी ई घेणार आणि नंतर आतला घेणार. सेम वे बघा, इथे आधी पण बाहेरचा घेतलाय आणि मग आतला घेतलाय, कळतंय. तर दोन्ही ठिकाणी आपण सेम सेम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतोय. म्हणून मग त्यांनी जे आहे ते हे जी ए नाव न देता नुसतं ए नाव दिलंय, सॉरी एन नाव दिलंय. सो मग इथे आता फॉर्म्युला काय बनणार, मग हा आय इज इक्वल टू जस्ट आय साइन आय आणि हा R1. सेम वे इथे काय बनणार मग, ई अपॉन R2. मग आता ह्याच्यावरून मग आय ची व्हॅल्यू काय बनली इथे, आय इज इक्वल टू हा, आणि ई ची व्हॅल्यू काय बनली, NR2. ठेवलं, येस. तेच मग हे NR1 आणि हे NR2 इथे सबस्टिट्यूट केले ह्याच्यामध्ये. बघा, आयच्या ऐवजी काय ठेवलं, NR1 आणि ईच्या ऐवजी NR2. आणि आता इथे एन कॉमन काढून ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, R1 प्लस R2. पण ऑलरेडी आपला जो आधीचा फॉर्म्युला होता आपल्याला माहिती होतं की आय प्लस ई असतं हे ए प्लस डेल्टा असतं, राईट. सो कॅन आय राईट ए प्लस डेल्टा इज इक्वल टू, हे राईट साईडला लिहिलं तर एन ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2, राईट. आणि ह्यालाच पुढे रिअरेंज करून बघा कसं लिहिलंय, दिसलं हे एन R1 प्लस R2. आता हे NA, हे NA कसं काय आलं, ह्याला नुसतं NA ऍक्च्युली R1 प्लस R2 ची व्हॅल्यू आहे ए. ते वरती कुठेतरी आपण पाहिलेलं होतं. जॉमेट्री यूज करून रे, हे बघा, इंटिरियर एक्सटिरियर अँगल थिअरम, इथे आपण त्या दिवशी लिहिलेलं होतं ना, बघितलेलं होतं बघा, दिसते हे R1 प्लस R2 हे काय ए आले का बरं, हे ट्रायंगल मध्ये ते हे दिसतंय ए इज इक्वल टू R1 प्लस R2. ए
हा जो कोन आहे हे बघा, हा वाला, हा काय झाला ह्याचा एक्सटिरियर अँगल झाला. एक्सटिरियर अँगल थिअरम बघा, ही R1 R2 ची त्यांनी अप्लाय केलेली आहे. हे सगळं मी त्या दिवशी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला समजलं नसेल ना हे R1 R2 ने हे कसं आलंय ते. हे बघा, तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते आणि सो त्या इक्वेशन्स Q1R पण 180 इथे आहे आणि इथे A प्लस Q1R 180 आणि मग इथे दोन्ही बाजूंना इक्वेट करून क्यूएनआर कट झालेलं होतं. आठवतंय? हे दोन्ही राईट हँड साइड सेम आहेत 180 हे क्यूएनआर कट होऊन ए इज इक्वल टू R1 प्लस R2 मिळालेलं होतं आपल्याला. ठीक आहे, तर तेच इथे आता सबस्टिट्यूट केलेलं आहे खाली. तो R1 प्लस R2 च्या ऐवजी मग नुसतं ए सबस्टिट्यूट केलं. सो दिस इज हाऊ. बघा, मग Na इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. सो दिस इज ए प्लस डेल्टा इज इक्वल टू एन आणि हे पण ऑलरेडी काय आहे, ए आहे. सो डेल्टा इज इक्वल टू एन ए आणि हा इकडे गेल्यावर मायनस ए, तर ए कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये राहिले -1 झालं. सो सेम आन्सर इज गिवन हियर. कॅन यू सी? डेल्टा इज इक्वल टू ए एन -1. सो बेसिकली मुलांना तुम्ही जर फिजिक्स मध्ये बघितलं ना, अर्ध्यापेक्षा जास्त तर मॅथ्सच आहे. हा, फक्त कुठे काय केलंय नक्की हे थोडंसं डोकं लावावं लागतं, समजून घ्यावं लागतं. ते पण तुम्ही जर मॅथ्स मध्ये खूप चांगले असाल तर हे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल की हे लोक नक्की काय करत गेले. आता चला, हा वाला मग झाला की मग थिन प्रिझम साठी हे रिलेशन आहे. थिन प्रिझमचा अँगल ऑफ डेव्हिएशन किती असेल, त्याचा प्रिझमचा अँगल किती असेल आणि एन इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मटेरियल ऑफ द प्रिझम. ग्लासची ज्या बनली त्याचं मटेरियलची ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. सो दिस इज द रिलेशन. ह्याच्यावर एक्झाम मध्ये गणित सोडवायला येऊ शकतात. आता बघा, अँग्युलर डिस्पर्शन अँड मीन डेव्हिएशन. आता अँग्युलर डिस्पर्शन म्हणजेच हे डेल्टाची जी व्हॅल्यू काढली, किती अँगलने जो ओरिजिनल पाथ पासून लाईट रे डेव्हिएट झालं, दॅट इज व्हॉट इज अँग्युलर डिस्पर्शन. आणि मीन डेव्हिएशन, आता मीन डेव्हिएशन काय आहे? अँग्युलर डिस्पर्शन अँड मीन डेव्हिएशन. इथे बघा, आता हा व्हाईट लाईट होता, असा रिफ्रॅक्ट होऊन इथून बाहेर आला. हे त्या दिवशी पण मी एक्सप्लेन केलेलं होतं. तर हा सरळ सरळ न जाता व्हायलेट रे जास्त बेंड झाला, रेड थोडासा बेंड झाला, and this is what is delta R, delta V. These are the angles through which the color are deviated. The colors are deviated, right? So this is angular dispersion through a prism. तर delta 2-1, what is delta 2-1? इथे जसं दिलंय ना, delta VR is delta V minus delta R. म्हणजे एका पहिल्याच्या तुलनेत दुसरा किती बेंड झालाय त्याला म्हणतात. बघा, व्हाईट लाईट, व्हायलेट अँड रेड आर एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम म्हणजे कोपऱ्यातले कलर्स आहेत ते. सो युझिंग डेव्हिएशन्स फॉर द थिन प्रिझम वी कॅन राईट डेल्टा 2-1 इज इक्वल टू डेल्टा 2 मायनस डेल्टा 1. बघा, हे यांनी काय केलंय ना, अगेन रिलेशन काढलेलं आहे की व्हायलेटच्या कंपॅरिझन मध्ये रेड कलर किती डेव्हिएट झालाय त्याचं हे एक्सप्रेशन काढलेलं आहे. अगेन इथे मॅथ्सच केलेलं आहे. बघा, हे डेल्टा 2-1 होतं, सो दॅट मीन्स इथे डेल्टा 2 मायनस डेल्टा 1. बघा, इथे करून दाखवते. हे वाला आता जे फायनल एक्सप्रेशन आपल्याला मिळालंय ना, त्यालाच त्यांनी यूज केलंय पुढे. हे बघा काय दिलेलं आहे, डेल्टा 2-1 म्हणजे पहिल्या कलरच्या तुलनेत किती दुसरा कलर बेंड झालाय. सो डेल्टा 2 मायनस डेल्टा 1. तर सिंपल येणार आहे, बघा ना,
डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर म्हणजे हा पूर्ण अँगल मायनस हा वाला अँगल, ते ओव्हरऑल आपलं किती डेव्हिएशन झालंय ते आपल्याला व्हायलेटच्या तुलनेत रेड मध्ये किती अंतर आहे दोघांच्या डेव्हिएशन मध्ये, हा तो मधला फरक काढतोय आपण की किती फरक आहे. सो आता डेल्टाचा फॉर्म्युला ऑलरेडी हा फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. सो ए इथे काय होणार आहे, N2 मायनस 1 मायनस ए आणि इथे N1 मायनस 1. कळते तुम्हाला? म्हणजे सेम प्रिझम साठी रेड कलरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळी असणार आहे आणि व्हायलेट कलरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळी असणार. तर तेच आपण ह्याच्यामध्ये, सो इथे येणार A2N2 मायनस ए आणि इथे पण काय येणार AN1 मायनस 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 प्लस ए. तर दिस गॉट कॅन्सल्ड आणि परत मग आपल्याकडे काय उरलं, ए ब्रॅकेट मध्ये N2 मायनस N1, ए परत कॉमन काढून. सो ऑल मॅथ्स सेम टू सेम आलं आपलं. N2 मायनस N1 च्या ऐवजी इथे बस NV मायनस NR लिहिलेलं आहे. दॅट्स इट. सो येलो इज practically chosen to be the mean color of the violet and red. मीन कलर म्हणजे मधला कलर, व्हायलेट आणि रेडच्या मधला मीन कलर मानतात. 7 कलर आहेत ना, तर 7 कलर मीन म्हणजे माहितीये ना मधली व्हॅल्यू. सो 7 कलर कसे आहेत, वेब ग्योर. तर हे खालचे 3, हे वरचे 3 आणि मधला ऍक्च्युली ग्रीन असायला पाहिजे, बट का नाही घेतलाय तसा, येल्लोलाच का घेतलाय, कारण व्हायलेट कलर जो आहे त्याची वेवलेंथ एवढी कमी असते की तो आपल्याला दिसतच नाही. सो म्हणून त्याला ओमिट करून टाकलेलं आहे. मग ह्याला ओमिट केलं की मधला कलर राहतो मग येल्लो, म्हणून मग येल्लो कलर घेतलेला आहे. दिस इज द मीन कलर. मीन म्हणजे मधला. ओके, तर येल्लोच्या तुलनेत मग खालचा व्हायलेट आणि रेड किती डेव्हिएट झालेले ते इथे काढलेले. तर परत आता आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. अगेन हे सोपं आहे. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे काय, डिस्पर्स करण्याची पॉवर. व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? व्हाईट लाईट स्प्लिट्स इनटू 7 कलर्स while passing it through a prism. प्रिझम मधून घालवताना ती 7 कलर्स मध्ये स्प्रेड होते, सेपरेट होते, त्यालाच आपण डिस्पर्शन म्हणतो. आणि ती सेपरेट कशी होते, अँगल्स मधून बेंड होऊन झाल्यामुळेच तर ती सेपरेट होते. अरे मुलांनो, हे बघा, ही जी आपली प्रिझम आहे, ह्या प्रिझम मधून ती अशी सरळ न निघून जाता, ही अशी सरळ न निघून जाता ती काय झाली, सेपरेट कशी काय झाली, आधी थोडासा कमी बेंड रेड कलर झाला, मग त्याच्यापेक्षा जो आणखी थोडासा कमी कलर बेंड जो आहे तो ऑरेंज कलर झाला, मग आणखी थोडा जास्त, परत येलो कलर बेंड झाला, परत ग्रीन झाला. म्हणजे काय झालं, कलर बेंड होत गेले काही अँगल मधून. तेच तर अँगल आपण डेल्टा घेतले, जसं की व्हायलेट साठी डेल्टा व्ही, ग्रीन साठी डेल्टा जी, रेड साठी डेल्टा आर. मग आता हीच डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे काय, ह्याची पॉवर की तो कलरला किती अँगलने त्यांनी काय केलं, बेंड केलं, त्याला डिस्पर्स केलं, म्हणजे किती वाकवलं. सिंपल आहे. आपलं डे टू डे लाईफशी जर तुम्ही लॉजिक लावलं ना, आता सपोज तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे आपल्याला बघायचे, तर एखादी सळई घेतली लोखंडाची आणि ती तुम्हाला वाकवायला सांगितली, तर ती सरळच्या तुलनेत तुम्ही किती अँगलने वाकवली, जेवढी जास्त अँगलने वाकवली तेवढं जास्त तुम्ही काय आहात, पॉवरफुल आहात. सेम वे the ability of an optical material to disperse constituent colors is its dispersive power. पाठ करायचे ह्याला. It is measured by 2 colors as the ratio of angular dispersion to the mean deviation of those 2 colors. मतलब मीन च्या तुलनेमध्ये
आता डिस्पर्शन जे आहे किती अँगलच्या थ्रू झालं हे तुम्हाला आता समजेलच. दिस इज फॉर एक्स्ट्रीम कलर्स ऑफ व्हाईट लाईट. डिस्पर्सिव्ह पॉवर इज गिवन बाय. एक्स्ट्रीम कलरच बेंड होऊन होऊन कमी जास्त होणार आहेत. जसं की एक्स्ट्रीम मधलाच रेड सगळ्यात कमी बेंड होतो, एक्स्ट्रीम मधलाच व्हायलेट सगळ्यात जास्त बेंड होतो. म्हणून आपण ओव्हरऑल त्याला घेणार आहे आणि त्याचं काय करणार आहे, त्याची एव्हरेज घेणार आहे. सो डेल्टा व्ही सगळ्यात जास्त बेंड होतोय, त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी डेल्टा आर, रेड कलर बेंड सगळ्यात कमी होतोय आणि डिवायडेड बाय त्या दोघांचं पण मीन, त्या दोघांचे पण एव्हरेज डिनॉमिनेटर मध्ये. And this is how we got a new formula. Again इथे डेल्टा व्ही च्या ऐवजी ते वालं सूत्र ठेवलं. आता जस्ट आपण ते डिस्कस केलं ते. हे कसं आलं ना, हे वालं सूत्र कसं आलं तेच डायरेक्टली इथे सबस्टिट्यूट केलेलं आहे. As omega is the ratio of the sums of ओमेगा, इथे डिस्पर्सिव्ह पॉवरलाच नवीन चिन्ह दिलेलं आहे. जसं किलोग्रामला केजी असतं, मासला एम असतं, तसंच डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ अ थिन प्रिझम त्याच्यासाठी ओमेगा हे साइन यूज केलेलं आहे. ठीक आहे, चला तर हे इझी होतं. आता पुढे ह्याच्यावरतीच बेस्ड एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 10. प्लीज हे तुम्ही ट्राय करा, सॉल्व्ह करा. नाहीच बघून पण सोडवायला नाही आलं जेव्हा उत्तर दिलेलं आहे तरी पण काय हरकत आहे, मला आन्सर जे आहे म्हणजे जो पण डाऊट असेल तो नेक्स्ट क्लासमध्ये विचार. तर सनलाईटमुळे काय काय डे टू डे लाईफ मध्ये आपल्या चेंजेस येतात ते एक्सप्लेन केलेलं आहे. सम नॅचरल फिनॉमिना ड्यू टू सनलाइट. तर पहिला आहे मिरेज. मिरेज काय असतं कोणाला माहितीये? तर मग मी स्क्रीन शेअर थांबवते. हा, मुलांना मिरेज काय असतं सांगा बरं जरा. मैम रेगिस्तान में वो मतलब बास मतलब वो कहते हैं ना मतलब हमें रेगिस्तान में खाली रेगिस्तान में कुछ ना कुछ दिखता है पानी जैसा, उसे मिराज कहते हैं शायद. हा, सही बात आहे, एकदम बरोबर आहे बेटा. पण ना ह्याला की नाही भ्रम, पाणी असल्याचा आपल्याला भ्रम वाटतो ना, म्हणून ह्याला मराठीत खूप सुंदर शब्द आहे, मृगतृष्णा. मृगतृष्णा. मृगतृष्णा, मिरेज म्हणजे मृगतृष्णा. मृगतृष्णा मीन्स व्हॉट, की एकतर रेगिस्तानमध्ये रस्ता चुकल्यामुळे सगळ्यांना खूप तहान लागलेली असते, मग तिथे सायंटिफिक फिनॉमिना तर घडतोयच, पण ना मग त्यांना भास होत तरी इथे पाणी आहे पाणी आहे. आणि ते भास जास्त स्ट्रॉंगली फील होण्याचं रिझन पण हेच असतं की माणूस बसून बसून तिथे पाण्याचाच विचार करतोय, कारण पाणी नाहीये. आय वॉन्ट वॉटर, आय वॉन्ट वॉटर. आणि मग ते जी ही चमकते ना, रेती चमकते लांबून, ती लांबून बघितलं ती पाण्यासारखीच वाटते. म्हणून ह्याला विरेजला खूप छानसं नाव दिलेलं आहे मराठीत, मृगतृष्णा. मृगतृष्णा शब्दाचा काय अर्थ आहे कोणाला माहितीये का? नाही माहिती? हे रामायणची स्टोरी ऐकली असेल ना, सोन्याचं हरिण बघून सीतेला इच्छा झाली ना की मला ते हरिण पाहिजे. तर मृगतृष्णा मीन्स व्हाट, होता कुछ भी नहीं है लेकिन हमें उसकी चीज के लिए बहुत आकर्षण लगता है और बाद में पता चलता है वो तो झूठी था, ऐसी वाली चीज. हे पण तसंच आहे, आभास होतोय आपल्याला तिथे पाणी आहे म्हणून, पण तिथे पाणी खरं खरं नसतं. तर दिस इज व्हेरी ब्युटिफुल, की बघा जिथे पाणी नाहीये मुलांनो तिथे पण तुम्हाला पाणी असल्याचा भास होतोय आणि तुम्हाला इमेज दिसते वस्तूंची. जसं आता इथे पुस्तकामध्ये बघा दाखवलंय, ग्राउंड लेवल हॉटेस्ट सगळ्यात हॉटेस्ट ही जागा आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे जे पण असं झाड आहे किंवा झुडूप आहे त्याची इमेज इथे बनलेली दिसते खाली. आणि ते इमेज खाली बनलेली दिसल्यामुळे
जास्त मोठा स्ट्रॉंग भास होतो की तिथे पाणी आहे म्हणून. तर आय वॉन्ट की तुम्ही हे स्वतः जरा थोडस वाचा. द मिरेज ऑन अ हॉट डे एअर कॉन्टॅक्ट, ये का होतंय हे थोडस वाचा. हे जे रेनबो आहेत, रेनबोचं पण काय रिझन आहे हे एक्सप्लेन आपण केलेलं आहे ऑलरेडी. तरी पण ह्याच्यात आणखी काही एक्स्ट्रा पॉइंट असेल तर पुस्तकामधून जरा चांगलं छानपैकी वाचून काढा. चला थोडसच राहिलं आता आपला हा धडा. चला हे वाचून काढायचंय मुलांना. हे मिरेज काय असते. चला मला आता कोणी वाचून दाखवेल का? रेनबो साठी तर मी ऑलरेडी तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर केलेला होता. प्रायमरी रेनबो, सेकंडरी रेनबो साठी डिफेक्ट्स हे बघूयात. आपलं हे वाचून झालं ते. हा ठीक आहे. चला ते मिरेज काय असतं ते कोणीतरी क्विकली मला वाचून दाखव. फक्त एक छोटासा पॅरेग्राफ. हा ओम वाच बेटा. हा मॅम, एक मिनिट. हा वाच ओम वाच. हा मॅम. On a hot, clear Sunday, along a level road, a pond of water appears to be there ahead. However, if we physically reach the spot, there is nothing but the dry road and water pond again appears ahead. This illusion is called mirage. पूर्ण वाच. On a hot, clear Sunday, along a level road, a pond of water appears to be there ahead. However, if we physically reach the spot, there is nothing but a dry road and water pond again appears ahead. This illusion is called mirage. व्हेरी गुड. अच्छा थोडस तुला जेवढं समजलं तेवढं एक्सप्लेन कर. मॅम म्हणजे एखाद्या म्हणजे आता एकदम एकदम हॉट आहे, संडे म्हणजे एकदम ऊन आहे आणि जेव्हा मग आपल्याला एका रोडावर एक म्हणजे तालाब दिसतं म्हणजे लेक. आणि मग जेव्हा आपण त्याच्यापर्यंत जायचा प्रयत्न करतो ते अजून पुढे दिसतं. आणि असं करत करत आपल्याला इल्युजन म्हणजे भ्रम भ्रम होतो, पण ते आपल्याला काही भेटत नाही. त्यालाच मिराज म्हणतात. हा कळतंय. जसं की मूवीज मध्ये वगैरे बघा, कोणती व्यक्ती कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला खूप आठवत असते, तर तिला वाटतं की ती व्यक्ती इथे आहे. जसे एखादी आई दाखवतात मूवी मध्ये, मुलगा सेपरेट झालाय तर ती जशी वेडी पिसी होऊन जाते. तिला सगळीकडे भास होतो इथे माझा मुलगा, इथे माझा मुलगा. लिटरली ती वेडी झाल्यासारखी दाखवतात. सेम तसंच आहे. इथे वाटतं पाणी आहे, धावत धावत पाण्यावर गेल्यावर पुढे मग परत वाटतं नाही अरे पाणी अजून लांब आहे. लांबून वाटतं जवळ आहे, पण जवळ गेल्यावर परत लांब आहे. असं ते लांब लांब लांबच चाललंय, कारण ते पाणी खरंच राहायचंय. लांब 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 ती हे बनते पाण्याचं रिफ्लेक्शन असल्यासारखं बनते. मग त्यालाच मिराज म्हणतात. म्हणून त्याला म्हटलेले मृग तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. तर जी खरं खरं गोष्ट नाहीये, पाणी नाहीये, तिथे त्याची तहान माणसाला अजून जास्त त्याला बघून लागते. कळतंय? हे इंटरेस्टिंग आहे ना. इवन मला पण हे बघायला आवडेल. मी कधी बघितलं नाहीये हे, की खरं खरं पाणी नाहीये, ते पण नुसती रेत आहे तरी पण तुम्हाला पाणी असल्यासारखं दिसतंय. आणि पाण्यामध्ये कसं वस्तूंची सगळी ती प्रतिमा बनते, ती प्रतिमा पण बनलेली दिसते बिना पाण्याची. तर बघा ही नेचरची जसे की कमालच आहे, वंडर आहे ते. ठीक आहे, आता पुढचा जो आहे ना टॉपिक मुलांनो, रेनबो. स्क्रीन शेअर. हा मी ऑलरेडी एक्सप्लेन केलाय तुम्हाला. हे बघा, हा रेनबो मी कसं बनतो ते एक्सप्लेन केलेला होता. तर त्याचं क्रिटिकल अँगल वगैरे काय, रेनबो बनण्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या पण एक्सप्लेन केलेल्या होत्या. कंडिशन्स नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ रेनबो, हे पण मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं. मग आता हे प्रायमरी रेनबो आणि सेकंडरी रेनबो जे असतात, दोन दोन रेनबो, हे सेकंडरी रेनबो आणि प्रायमरी रेनबो, हे काय असतं त्याच्यासाठी बघा मी तुमच्या बरोबर ऑलरेडी
व्हिडिओ शेअर केलेला होता ते जरा गो थ्रू बघा. आणि मग आपण काय करूया, हा डाऊट चॅप्टर मधले आतापर्यंत जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला डेफिनेटली विचारा. आता पुढचं बघा, डिफेक्ट्स ऑफ लेन्सेस. डिफेक्ट्स ऑफ लेन्सेस म्हणजे लेन्स बनवताना ज्या काही अडचणी येतात, ज्या किंवा काही लेन्स बनवून झाल्यावरती आपल्याला कळतं अरे काहीतरी गडबड झालेली आहे, तर ते डिफेक्ट्स आधीच कसे शोधायचे आणि घालवायचे त्याच्याबद्दल हा टॉपिक आहे. डिफेक्ट्स म्हणजे काय असतं, कोण सांगेल? लेन्स बनवताना काही प्रॉब्लेम येतात, काही अडचणी येतात, जसं पाहिजे तशी पटकन लगेच 1 मिनिटात लेन्स बनली किंवा जेवढा पण वेळ लागतोय तेवढ्याच वेळात बनली असं नाही. कधी कधी जेवढा वेळ आहे त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो. मग ते काय काय एरर्स येऊ शकतात तेच इथे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. मुलांनो, हा फॉर्म्युला आठवते तुम्हाला? हे फॉर्म्युलाज आपण आधी केलेले आहेत बघा. तर हे व्हॉट इज दिस K2? हे बिलकुल आपल्या ह्याच्या अपोजिट आहे. लेन्स फॉर्म्युला जो आपण केलेला त्याच्या अपोजिट आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा तर हे सगळं शिकवायचंय. आताच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने हे खूप गरजेचं आहे, तर हे आधी तुम्हाला शिकवायचं. डिफेक्ट्स. चला तर आता आपण स्टार्ट करूया. डिफेक्ट्स ऑफ लेन्सेस म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे डिफेक्ट्स आहेत. अरे कुठं गेलं ते पेज? हा, डिफेक्ट्स ऑफ लेन्सेस एक एक करून आपण जाऊया. पहिलं इथे यू कॅन सी क्रोमॅटिक अबरेशन, अब्रवेशन. काय असतात हे? एक सेकंड. मुलांना मला सांगा, तुमच्या कॉलेजमध्ये हा चॅप्टर शिकवून झालेला आहे? ज्यांचं ज्यांचं झालं थम्सअप वरती करा. चला मी एक्सप्लेन करते ते. चला इथे दिसते तुम्हाला, त्या दिवशी आपण ऍक्च्युली हे पण थोडंसं डिस्कस केलेलं होतं. आपण ना खूप खोलगट असलेलं कर्वेचर घेतलं ना, मग काय होतं, जे पॅरल रेज आहेत ना एका फोकस मध्ये न भेटताना दोन ठिकाणी वेगवेगळ्या भेटतात. कॅन यू सी? आता इथून जी व्हाईट लाईट आहे पण ती लेन्स मधून सेपरेट झाली. यू कॅन सी इथे व्हायलेट वेगळी झाली आणि रेड वेगळी झाली. आणि रेड साठी मग फोकल लेंथ त्याच लेन्सची जास्त दाखवतोय, व्हायलेट साठी ती फोकल लेंथ कमी दाखवते. सेम वे इकडे पण कॉन्केव्ह लेन्स साठी पण हेच होते. तर मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला नक्की यांना काय म्हणायचंय. आणि परत आता क्रोमॅटिक ऍबरेशन म्हणजे काय? क्रोमॅटिक ऍबरेशन मीन्स व्हॉट मुलांना? क्रोमॅटिक म्हणजे काय माहितीये का तुम्हाला?
तुम्ही काहीच का नाही बोलत आहे मुलांनो? हो, नाही, बरोबर, चुकीचं काहीतरी बोला ना, काहीतरी समजल्याशिवाय आपण कंटिन्यू कसं करणार? व्हाईट बोर्ड दिसतोय माझा? व्हाईट बोर्ड दिसतोय माझा? येस मॅम. प्लीज बोलत राहा माझ्याशी. चला, पण हे ट्राय करूया. As mentioned in section 9.4, from the from aberration for curved mirrors, म्हणजे बघा मी सांगते. हे बघा, अशी खूप गोल असलेली म्हणजे फोकल लेंथ जी आहे इथून ते इथपर्यंत हे खूप छोटे डिस्टन्स असतं. अरे म्यूट करा, आता जे जॉईन झाले त्यांनी म्यूट करा. सांगितलेलं. हे बघा काय होऊन जातं मग. आता हा जो व्हाईट लाईट रे पडतोय, ऍक्च्युअल मध्ये काय व्हायला पाहिजे, हे निघून गेले असं व्हायला पाहिजे. असं न होता काय होतं, जे फोकल लेंथ जे कमी असते फोकल पॉइंट, तर सेपरेट इथेच होऊन जाते कलर. हे बघा, तर ह्या व्हाईट लाईट मध्ये 7 कलर्स आहेत. मग इथून प्रिझम मधून बाहेर येताना हे 7 कलर्स डिस्पर्स होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. म्हणून यू कॅन सी रेड कलर असा इथे भेटतोय. बट हा असा कुठेतरी भेटेल. सो पण ऍज पर थिअरी इथे एकच F1 पाहिजे आणि इथे F2 पाहिजे. तर F1 मध्ये पण रेज मिळतात, F2 मध्ये पण रेज मिळतात. सो मॅच नाही होते हे दोन्ही पण. ही पहिली मिस्टेक. ही मिस्टेकलाच डिफेक्टचं नाव दिलेलं आहे. आर यू गेटिंग? सेम विथ इथं. इथे हवं तर कॅन्डल ठेवा आणि त्याची इमेज स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न केला, फक्त एकदाच फक्त स्क्रीन बाहेर येते. बाकीच्या स्क्रीनवरती ते दिसतं. बाकीचे जे आहे ते पार्ट्स ते काय बुक मधून एवढे लवकर विजिबल नाही होणार. दिस इज द शॉर्टकट की तुम्ही आता समजून घ्या आणि परत त्याची चांगली छानपैकी रिव्हिजन करा. अच्छा, आता हे सगळं काय आहे ना, हे आपण थोडस आता उद्या बघूया. उद्या मला वाटते संपेल आपला चॅप्टर. चला, तोपर्यंत एक होमवर्क घ्या मुलांनो. हे सम सॉल्व्ह करा. हे वाला क्वेश्चन नंबर 9.11, हे वाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला ट्राय करा. एवढं अवघड आहे का?
सांगा मुलांनो. हे क्वेश्चन बघा, हा तुम्ही ट्राय करा. आफ्टर कॉन्ट्रॅक्ट ऑपरेशन अ पर्सन इज रेकमेंडेड विथ कॉन्केव कॉन्वेक्स स्पेक्टॅकल्स. अच्छा, हे तेच जॉईन करून लावलाय चष्मा, त्याचेच हे क्वेश्चन्स आहेत आणि पॉवरशी रिलेटेड आहेत. मग हे जेवढं तुमचा बेस चांगला आधीच असेल तेवढं इथे लवकर सॉल्व्ह करतात. हे ट्राय करा, नाही आले तर मग नेक्स्ट क्लासमध्ये डेफिनेटली विचारा, मी तर आहेच. चला, आता आज बस एवढंच करूयात. राहिलेलं उद्याच थोडं करू. जे क्वेश्चन्स वगैरे जे आहेत ते क्वेश्चन सोडवून तर पूर्ण गणितासोबत उद्या नाही होणार, पण परवा दिवशी डेफिनेटली आन्सर. बर, मला सांगा मुलांनो, शिकवलेलं समजलंय का आज? खरं खरं सांगा. येस मॅम, समजलं. होमला एकट्याला समजलं, बाकीच्यांना कुणाला नाही समजलं? समजलं मॅम. पक्का? बर, ठीक आहे. आता मला वाटतं उद्या नाही तर परवा आपला हा ऑप्टिक्स वाला चॅप्टर संपेल आणि मग आपण पुढचा धडा चालू करू. अच्छा ओम, एक मिनिट बेटा, मी टाइम टेबल मी प्रथमेशने आता जे मॉनिटरच्या ग्रुपमध्ये नवीन टाइम टेबल टाकलेलं, लेट मी कन्फर्म दॅट. एक मिनिट. बाकीचे जे जॉईन झालेले आहेत हॉस्टेलच्या गर्ल्स, त्यांच्या तर ह्याला वेळ आहे अजून, एक्झामला त्यांना तर वेळ आहे, पण तुमचीच काहीतरी एक्झाम पण लवकर आहे ना. थांब, मी चेक करते. हा, हे बघ ओम, कन्फर्म कर. 16 तारखेला इंग्लिश आहे तुम्हाला आणि सांगितलं होतं 17ला माझं एक्झाम फिजिक्स. नाही होणार. हा काय? मॅम म्हणजे माझं ऍडमिशन बाहेरून येतं, या 11वीची एक्झाम नाही होणार आहे माझी. मी सांगितलं होतं. अच्छा ओके, तुझी नाही होत. हो हो. अच्छा, हे पण प्रथमेश आणि ह्याची तर होईलच. पण ठीक आहे, ह्या लोकांची 17 तारखेला फिजिक्सची एक्झाम दिसते मला, आणि काय सुट्टी बिट्टी नाहीये मध्ये. तर आज 11 तारीख आहे. ठीक आहे, जेवढा सिलेबस होतोय आपण तेवढा करू, आणि ज्या लोकांची एक्झामच नाहीये तर आपण ट्राय करूया की मार्च एप्रिलच्या मिड पर्यंत फिनिश आपण करू सगळा सिलेबस. सिलेबस फिनिश करणं गरजेचं आहे, कारण 11वीचा झाला नाही तर 12वीचं काय समजणार नाही, जरी तुमची एक्झाम नसली तरी पण. ठीक आहे ऋतुजा, तुमची एक्झाम तुम्ही किती तारखेला म्हणालेलात बेटा? मैम क्लास में कोई ऋतुजा नहीं। तुमची एक्झाम आहे हे, सॉरी सॉरी, राधिका. रात तुमची एक्झाम किती तारखेला म्हणालेला? हा मॅम, आमची 24 ला आहे. ठीक, 24 जेवढा सिलेबस होतो तेवढा फिजिक्सचा करूया. उरलेला सिलेबस पण आपण नंतर कंटिन्यू हो करूया, मॅम. आणि मग 12वीचे क्लासेस तुमचे त्याच्यानंतर चालू. ठीक आहे, तर मी आता आज जे हो शिकवले मॅम. त्या पद्धतीने सॉल्व्ह करायला ट्राय करा. तर परत आपण डिस्कस करू. तोच तुमचा होमवर्क आहे. हो मॅम. चला, बाय. संगीता मॅम.